नमस्कार. मी आज तुम्हाला शाडू मातीपासून मॉडेल कसं बनवायचा, नागाचा मॉडेल कसं बनवायचा हे दाखवणार आहे. ते फिनिशिंग कशी करायची, कोरणीपासून कशी कोरायची, कोरण्या कशा बनवायच्या हे ते दाखवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये कोरण्या कशा बनवायच्या. आता मी तुम्हाला मॉडेल बनवून दाखवणार आहे. मॉडेल कसा बनवायचा, फिनिशिंग कशी करायची, मग नंतरून दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या साचा कसा पाडायचा, रबर कसं द्यायचा, रबर मारल्यानंतर साचा कसा पाडायचा, मग त्यानंतर POP मधनं मूर्त्या कशा काढायच्या, मग ते रंगायचं कशा, एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवणार आहे. आता तुम्हाला मूर्ती कशी बनवायची ही व्हिडिओ प्रोसेस दाखवत आहे. शाडू माती आहे. शाडू मातीच्या सहाय्याने आपण मॉडेल बनवणार आहे. हे कोरणे आहे. आता आपण पहिले पाट बनवतोय. हळूहळू आपण माती लावतोय. पाट अशा प्रकारे बनवून झाला आहे. गवताची 2 टेम आहे. नागाच्या शरीराचा पहिला भाग बनवतोय. आता दुसरा भाग बनवत आहे. पहिले करून माती लावतोय चेहऱ्याला. आता पोटाला माती लावतोय. माती लावून झालेली आहे. आता साईडला त्याला थोडं फिनिश करतोय. अशा प्रकारे बोटाने फिनिश केलं. शंखपाल धृतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि आता आपण हा दुसरा भाग लावलेला आहे. सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले माती लावत आहे. आता तिसरा भाग त्याची शेपटी ती लावून घेतोय. आता आपण त्याचे नाक बनवतोय. आता आपण त्याच्या नाकपुड्या बनवतोय. अशा प्रकारे नाक बनवून झाला आहे. नाक आता तोंड बनवतोय. तोंडाला माती लावली आहे. कोरणीच्या सहाय्याने आपण सवारून घेतोय. आता आपण त्याच्या मानेला माती लावली. कोरणीच्या सहाय्याने आपण ती माती काढली आहे. तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानाम च महात्मनं सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः आकार देतोय. अशा प्रकारे 2 छिद्र करून घेतले नाकाला. तोंडाला गॅप दाखवला आहे तोंडाचा. आता डोळ्याकडची माती लावली आहे. आता आपण त्याचे डोळे बनवत आहे कोरणीच्या सहाय्याने. आता त्या मुलामध्ये आपण माती भरणार आहे. अशा प्रकारे एक डोळा बनून झाला आहे. आता दुसऱ्या डोळ्याला आपण माती लावतोय. शंखपाल धृतराष्ट्रं च तक्षकं कालियं
आता मॉनिटरच्या रेषा त्याची आखणी करतोय. अशा प्रकारे आपण कच्ची आखणी करून घेतोय. मधल्या रेषा मारतो. आता आपण एक एक करून हळूहळू रेषा मारतोय. अशा प्रकारे सर्व रेषा मारून झाल्या आहेत. आता आपण फिनिशिंगचे कोरणीने फिनिशिंग करतोय. हळूहळू पाण्याच्या रेषाने आपण फिनिशिंग केली. नाग बनवून झाला आहे. इति श्री